किनवट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज। काही ठळक बातमी। काल दिनांक 2 मार्च 2019 रोजी सकाळी 11 वाजता किनवट येथील सरस्वती कॉलनीमध्ये राहणारे गंगय्या सांबय्या बोलचट्टीवार हे आपल्या गावाकडे दुचाकीवरून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे ते जागीच ठार झाले। त्यांना दहली येथील सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। होया बातमी विस्ताराने। किनवट येथील सरस्वती कॉलनीतील रहिवासी माजी उपवन संरक्षक गंगण्णा सांबय्या बोलचट्टीवार वय 68 वर्षे यांचे काल दिनांक 2 मार्च 2018 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सारकणी घाटात दुचाकीवरून शेतात जात असताना अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने जागीच ते गतप्राण झाले। तात्काळ त्यांना जवळच्या दहली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले। आज दिनांक 3 मार्च 2019 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या मूळ गावी दुंड्रा येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, नातू असा परिवार आहे। काळाने झडप घातल्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। माजी नगरसेवक गजानन बोलचट्टीवार यांचे ते वडील होते। किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड। परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा